विरोधकांना चेकमेट करण्याआधी आपल्या घरातील गारुडी, साप, विंचू यांना बाहेर काढावं लागेल असा सूचक इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षात गद्दारी करणाऱ्यांना दिला। विकास कामं करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीत पराभूत होतात, त्यामुळे विचार करूनच कामं करा असा सल्लाही गोरंट्याल यांनी दिला। महाविकास आघाडीकडून 8 मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून एकत्र याचिका दाखल करण्यात आली। यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। भाजपने पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय। वसईतील बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला। लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडे लाडकी बहिणींना देण्यास पैसे आहेत, मात्र दिव्यांगांना द्यायला पैसे नाहीत, अशी टीका कडू यांनी सरकारवर केली। खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांची स्तुती केली आहे। आर पाटलांनी जे काम केलं तेच काम देवेंद्र फडणवीस पुढे नेत असल्याचं म्हणत सुळेंनी फडणवीसांचं कौतुक केलंय। तसंच फडणवीसांचं काम पाहून आर पाटलांची आठवण येत असल्याचंही सुळे म्हणाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत प्रशासकीय भवनाची पाहणी केली। प्रशासकीय भवनाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। या कामाची पाहणी करत त्यांनी आढावा घेतला। उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे। पोलिसांसोबत खासगी सुरक्षा व्यवस्थाही तैनात असणार आहे। एका मोठ्या उद्योग समूहाकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांसाठी 8 सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिन्ही आरोपींना केज न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा आम्ही निषेध करतो। या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे, असंही मत त्यांनी मांडलं। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव सापडलं तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला। परभणीत आयोजित मूक मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। तर आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केला। पकडलेले आरोपी हे प्यादे असून मुख्य आरोपी आका आहे। आरोपींच्या अटकेनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर आरोपींना अटक केल्याबाबत त्यांनी एलसीबीचं अभिनंदनही केलं। बीडमधल्या फरार आरोपींपैकी दोघांना झालेल्या अटकेवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। उशिरा का होईना अटक झाली, मात्र पुण्यातून अटक कशी होते याबाबत पोलीस यंत्रणेनं अधिकृत स्टेटमेंट काढावं, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पारदर्शक पद्धतीनं तपास झाला पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली। तर ज्योती मेटे यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर सवाल उपस्थित केले। बीड हत्याकांड प्रकरणी 6 जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी राज्यपालांना पत्र दिलं जाणार आहे।